अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। तुला याच फ्लॅटमध्ये येण्यात आलं होतं? येस सर, फर्स्ट फ्लोअरला डावीकडे वाल्यावर पहिला फ्लॅट, मला पक्का आठवतंय। रितू, तुला नाही वाटत हे सगळं सांगण्यामध्ये तुझा काहीतरी गोंधळ होतोय म्हणून? व्हॉट डू यू मीन? त्यांनी मला किडनॅप केलं, रिव्हॉल्वरचा धाक टाकून त्यांनी मला बिल्डिंगच्या आत नेलं, तिथे त्यांनी मला बांधून ठेवलं, माझ्या पाठीवर सुऱ्याने वार करून जखमा केल्या, सिगारेटचे चटके दिले, ती जागा, ती माणसं मी मरेपर्यंत नाही विसरू शकणार। अँड यू आर सेइंग आय एम कन्फ्यूज। तुझे वर्णन करते ना तसं इंटिरियर तिथे काहीही नाही आहे, ती माणसं देखील नाही। मग कुठे गेली ती माणसं? थर्ड डिग्री काय असते माहिती आहे का तुला? नाही, तिला आपला थर्ड डिग्री दाखवा। तुमचा इतका शॉक मलाही बसलाय सर। मी हाच विचार करते की असं कसं शक्य आहे ते। Oops, I'm not lying. Oh God, what's happening to me? मला वेळ लागायची वेळ आली आहे। मी खरं सांगते पॉप्स, हीच ती जागा आहे। I swear. रोते नाही, तू खरं तेच बोलते, मला ठाऊक आहे। इन्स्पेक्टर साहेब, ती खरं बोलते। ओके, तू रिलॅक्स, हॅव सम रेस्ट, आपण नंतर बोलूया विषयावर। लेट अस गो। रितूवर कोणीतरी गोळी झाली आहे, लेट्स टेक हर टू हॉस्पिटल। कम ऑन कम ऑन कम ऑन, चला। Yes, बसा मिस्टर मांजरेकर। येस मिस्टर मांजरेकर। हे माझे मित्र राजीव सक्सेना आणि माझे बिझनेस पार्टनर। हॅलो मिस्टर धुरंधर। हॅलो। And who is he? He is my bodyguard. Could you please tell him to wait outside? धुरंधर, राजीव, I mean
सक्सेना यांच्याकडे सगळ्यांना मराठी समजतं आणि बोलता येतं, तेव्हा तुम्ही मराठीत बोललं तरी चालेल. यांच्या मुलीचा खून झाला. तुम्हाला कसं कळलं? नाही, रितूचा खून झाल्याबद्दल त्यांच्या घरच्यांना आणि इन्स्पेक्टर साने यांच्याशिवाय बाकी कोणालाही काही माहिती नाही. मला अजूनही बरंच काही माहिती आहे. गेले 3 आठवडे तुमच्यासाठी खूपच हेक्टिक आणि मनस्ताप देणारे होते. आय राईट? राईट. कारण या 3 आठवड्यामध्ये तुमच्या खंडाळच्या फार्म हाऊसवर आणि मुंबईच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण चोरांनी तुमच्या फ्लॅटमधली एकही किमती वस्तू किंवा पैसे यांना हातही लावला नाही. कारण त्या फ्लॅटमध्ये त्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तिथे त्यांना मिळाल्या नाहीत, किंवा जी वस्तू हवी होती ती तिथे त्यांना सापडली नाही. आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी तुमच्या मुलीचा खून केला. राईट? युअर राईट धुरंधर. म्हणजे मारण्यापूर्वी तिला पळवण्यात आलं होतं, पण तास 1.5 तासातच तिला परत सोडण्यात आलं. पण तोही तिचा छळ करून. मिस्टर सक्सेना, मला जरा सविस्तर सांगाल? काय आहे की माझी मुलगी रितू आणि या मांजरेकरांची मुलगी दोघी मिळून कॉस्ट्युम डिझाईन करतात. बॉलिवूडचे मोठमोठे स्टार, एलिट रिच क्लासचे लोक त्यांचे क्लायंट आहेत. आणि नुकत्याच झालेल्या बॉलिवूडच्या सगळ्यात महागड्या पीरियड ड्रामासाठी त्यांना बेस्ट कॉस्ट्यूमचा अवॉर्ड मिळाला आहे. आणि उसी के लिए उन्होंने सक्सेस पार्टी अरेंज की थी. पण त्याच पार्टीमध्ये एका मुलाची तिची ओळख झाली. पार्टीनंतर त्याने तिला लिफ्ट सुद्धा मागितली. पण नंतर रिव्हॉल्वरच्या धाकावर तो तिला त्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. कोण आहात तुम्ही? मला का आणलं इथे? हे बघा, माझ्या डॅडला कळलं ना तर. वेलकम रितू, वेलकम. सिट डाऊन. राजू सक्सेना तुझा बाप आहे माहित असूनही त्याच्या नाकावर टिचून तुला इथं आणू शकतो. त्याची ताकद काय असेल एवढं समजण्या इतकी अक्कल तुला नक्कीच आहे. तुला मारून टाकायला मला 1 सेकंदही लागणार नाही आणि वाईट तर अजिबात वाटणार नाही. सो प्लीज कोऑपरेट. का किडनॅप केलं तुम्ही मला? दॅट्स माय गर्ल. आता कशी बोललीस? लेट्स टॉक बिझनेस. ते काम करायला जर तू होकार दिला तर मी तुला ताबडतोब सोडून दे. करणार ना माझं काम बाळा? काय लावलंय? तुझ्या घरात एक पितळेचा मोर आहे, बघितला? हो, एकदाच. पॉप्सने तो लपवून ठेवलाय. दॅट्स राईट. कारण त्याच्या डोळ्यात आणि पिसाऱ्यात हिरमाणिक आहे. येस. तो मोर माझा आहे. तो मला परत हवाय. नो नो नो, नॉट पॉसिबल. माझ्या लहानपणापासून तो माझ्याचकडे आहे आणि पॉप्स म्हणाले की अनेक जनरेशन पासून तो आमच्याचकडे आहे. असे पण तो मोर माझा आहे, माझ्या फॅमिलीचा आहे. तो चोरलाय तुम्ही. तुला इथून जायचंय ना लवकर? ओके, आय प्रॉमिस. सोडलं तुला, जा. पण तुला पण एक प्रॉमिस करावं लागेल. तो मोर पळणार, तुला मला मदत करावी लागेल. दॅट्स इम्पॉसिबल. स्वप्न बघ तू. त्या मोरापर्यंत तू कधीच पोहोचू शकत नाही. तो कुठे आहे ते जगात फक्त पॉप्सलाच माहिती. नॉटी गर्ल. तुला मारायचं वाटतं लवकर. मी जर वेळेत घरी गेले नाही तर माझे पॉप्स अख्खी मुंबई हलवून टाकतील. मग अख्ख्या दुनियेत तोंड लपवायला जागा राहणार नाही तुला. तुझ्या बापाची धमकी मला देऊ नको. तुझा बाप जर शेर असेल तर मी 1.25 शेर नाही, 2 शेर आहे. मी काय करू शकतो बघायचं तुला? 3rd डिग्री काय असते माहिती आहे का तुला? नाही? तिला आपला 3rd डिग्री दाखवा. मला एक गोष्ट अजूनही कळत नाही धुरंधर. रितू त्यांच्या मनासारखं वागते म्हटल्यानंतर त्यांनी तिला सोडलं कसं? ती थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करेल असं वाटलं नाही? इतके कसे मूर्ख ते? मिस्टर मांजरेकर, ते मूर्ख नाहीये. त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही किती खतरनाक आहोत ते.
आम्ही तुमच्या मुलीला टॉर्चर करतो आणि सोडून देतो, आमची हिंमत बघा, हा मेसेज त्यांना कदाचित द्यायचा असेल. यू आर राईट मिस्टर धुरंधर. म्हणजे त्यानं तिला धमकी दिली होती की तू जर आम्हाला मदत केली नाही और पुलिस के पास जाने की कोशिश की तर तुला आणि तुझ्या घरच्यांना एक एक करून आम्ही मारून टाकू म्हणून. आणि आणि त्याने तसंच केलं. सक्सेना साहेब प्लीज. इन्स्पेक्टर सानीना तुम्ही तिथे घेऊन गेलात, पुढे काय झालं? सगळं सामान पुढे गेलं. इथे सोपा आता समोर तो नसला होता. Are you sure? येस, आय एम डॅम शुअर. या भिंतीवर घड्याळ होतं, सोफा होता, खुर्च्या होत्या आणि हो एक फ्रीजही होता. पर बेटा यहाँ तो कुछ भी नहीं है. पता नहीं बाबा, मेरे तो कुछ भी समझ में नहीं आ रहा. साहेब हे बिल्डिंगचे सेक्रेटरी ढवळीकर. या ढवळीकर या. नमस्कार. कोण राहतो या फ्लॅटवर? ढवळीकर पोलीस नाही साहेब, कधीपासून? अनेक वर्ष झाली. ते फॉरेनमध्ये असतात आणि या फ्लॅट लीजवर पण देत नाही सर. इथे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कोणाचे आवाज वगैरे गडबड झाली होती, शंका आली का? नाही साहेब, काहीच नाही. आणि आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग रितो 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 कोणती गोळी झाली आहे. लेट्स टेक टू हॉस्पिटल. कम ऑन कम ऑन कम ऑन. पळा. धुरंधर साहब, माझ्या फॅमिलीचे प्राण आता तुमच्या हातात आहे. आप ही कुछ कर सकते हो. मिस्टर सक्सेना, एक डाऊट आहे. म्हणजे तुमच्यासारखी एवढी मोठी आसामी, ज्याच्या एका हाकेला पोलीस कमिशनर काय, पोलीस स्टेशन काय, सरकार काय सगळे धावून येऊ शकतात, अशांना माझी गरजच काय. व्हॉट डू मीन? म्हणजे या केसमध्ये काही काळं बेरं तर नाही. तुम्हाला काय म्हणायचं धुरंधर? मोराबद्दल, त्या मोराच्या इतिहासाबद्दल. त्या मोराच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काहीतरी लपवायचं. पण मिस्टर सक्सेना, जोपर्यंत मला सगळी माहिती मिळणार नाही तोपर्यंत या केसला मी हात सुद्धा लावणार नाही. असं काय होत्या मोरात? तो मोर माझ्या पंजोबांपासून माझ्या घरी आहे. तो मोर कोणी तयार केला, त्यांच्याकडे कुठून आला याबद्दल मला काही एक ठाऊक नाहीये. पण मिस्टर धुरंधर, त्या मोराची किंमत आता साधारणपणे 5 कोटी आहे. कळलं? साहेब, किडनॅपरला जर पैसे हवे असते तर त्यांनी पैसेच मागितले असते. पण त्याला तो मोर हवाय. का? आता हे मी तुम्हाला कसं सांगू साहेब? तेच तुम्हाला शोधून काढायचं आहे. पण रितू सांगत होती की तो मोर त्याचा आहे, आम्ही तो चोरलाय असं तो म्हणाला. पण माझ्या पंजोबाच्या वेळी ती व्यक्ती जन्माला सुद्धा यायची असेल. हाऊ इट इज पॉसिबल मिस्टर धुरंधर? अजून काही सांगितलं रितूने त्या व्यक्तीबद्दल? आणि हा, रितू म्हणाली की त्याचा आवाज ओळखीचा वाटला म्हणून. पण तो आवाज बदलून बोलण्याचा प्रयत्न करत होता असं रितू म्हणाली मला. सक्सेना साहेब, तुमचा कोणी खानदानी दुश्मन किंवा अशी कोणी व्यक्ती ज्याला तुमच्यावर सूड उगवायचं आहे किंवा बदला घ्यायचा आहे? नाही, मला तरी तसं काही वाटत नाही. पण असेल ना तरी वाटेल ते झालं तरी मी तो त्याला देणार नाही. कारण तो आमच्या घराण्याची शान आहे. पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे. आता एक शेवटचा प्रश्न. समजा त्या व्यक्तीने तुमच्या घरातल्या एक एक करून सगळ्यांना मारायला सुरुवात केली, तरी सुद्धा तुम्ही तो मोर त्याला देणार नाही? धुरंधर थांबायचंच. बॉसने थांबायला सांगितलंय. सांगितलं होतं जे लग्नात पडू नको म्हणून. बघ काय झालं आता. अरे काळजी करू नको की. थांब.
ते राजू सक्सेना आहेत, त्यांच्यावर नजर ठेवायची कामगिरी माझ्यावर होती आणि सक्सेनाच्या पोरीवर नजर ठेवायची कामगिरी याच्यावर होती. हे का आला? तो सक्सेना धुरंधर लिवायच्या ऑफिसात गेला होता, ते सांगायचं होतं. ती इथलाच पत्ता दिला होता. आणखी काम नकोय का? अरे भरपूर पैसे मिळतील. हो नक्की. काय काम आहे? राजीव सक्सेनाच्या मुलाला किडनॅप करायचंय. राही साहेब, ते किडनॅपिंगचं काम नको साहेब. ते लई लपड्याची काम असतात ते. हा, टपवायचं असेल तर ते सांगा साहेब. ठीक आहे, मग धुरंधरवर लक्ष ठेवा. धुरंधर या बिल्डिंगच्या आसपास किंवा ज्या बिल्डिंग मध्ये रितूला ठेवलं होतं त्या बिल्डिंगच्या आसपास जर दिसला तर धुरंधरचा खेळ करा. कळलं का? येस सर. चलो. काय पैसा पाहून अक्कल शेण खायला गेली होती का तुझी? प्रज्ञा, अरे 25 लाख रुपये काय कमी आहेत? अरे हे पैसे घेऊन आपण गावाला जाऊ, मस्त आईश करू नये का? अरे हे खूप लफडेवालं काम दिसते. मी अगोदरपासूनच एक काम करायला मना करत होतो. तुला माहित आहे, मी त्या सक्सेनेच्या मुलीच्या मागावर होतो. त्याला कोण दिसलं? कोण? भास्कर. हा, भास्कर सुर्वे. म्हणजे अरे भास्कर नसतं सक्सेनाच्या पोरीला? अरे 100% त्यानंच त्या पोरीचा जीव घेतला. मी त्या पोरीच्या मागावर होतो. जर पोलिसांना माहित पडलं, मी तर गेलो 12च्या भावात. प्रज्ञा, हे लई डेंजर झालं रे. म्हणून मी आधीपासून तयार नव्हतो हे काम करायला. पण कोणाचं ऐकशील तर महादेव कसला तू? तोंड उघडण्याआधी विचारच करत नाही तू. अरे आता शहाणपणा नको शिकू. आता काय करायचं ते सांग. आता काय सांगणार? चल त्या धुरंधरकडे. कुठेही गेलं तरी मरण आपलंच. धुरंधरला सोडलं तर सरदार गळा कापील, नाहीतर धुरंधर किमा करेल. तिकडे आग आणि तिकडे फुफाटा. हे बघा सर. असीम, हां सर. तुला काय वाटतं हा डाटा आपल्या कामाचा आहे? येस सर, 100% शुअर. स्वामी साहेब नमस्कार. सर, तो भास्कर मुंबईत आलाय. व्हॉट? तू बघितलं त्याला? सर, तो सक्सेनाच्या घरासमोर गाडीत बसला होता. मला बघितलं आणि लांबूनच तोंड फिरवलं त्यानं. सर, हा भास्कर कोण आहे? वाह, भास्कर सुर्वे माहित नाही? चालला आपला डिटेक्टिव्ह व्हायला. आणि स्टाईल मारून कोणी डिटेक्टिव्ह होत नाही. ए कादंबरी, शट अप. सो मुद्द्याची गोष्ट, भास्कर सुर्वे हा अलिबागचा स्मगलर, शार्प शूटर आणि सुपारी किंग. आणि तो मुंबईत सक्सेनाच्या घरासमोर, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा सक्सेना सुद्धा साधा माणूस नाहीये. त्याचे सुद्धा शेकडो इल्लीगल धंदे आहेत. हा साधा बनाडाचा आव आणतोय, पण आय एम डॅम शुअर हा माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. कादंबरी, तो एक काम कर, या सक्सेनाची कुंडली काढ आणि त्याच्या अख्ख्या खानदानाची हिस्ट्री खणून काढ. तोपर्यंत आम्ही DJ8 ला जाऊन येतो. चला रे. धुरंधर.
हां सर. सर ऑल क्लिअर. येस सर. सर श्यामल वॉज राईट. सर भास्कर मुंबईतच आहे. सर त्या भास्करला त्याच्या 2 माणसांसोबत मी बाहेर जाताना बघितलं आहे. येस सर. ठीक आहे. हो. थांब. काय रे साहेब, तुला भाजी विकताना पाहिलं मी. त्या बिल्डिंगकडे काय बघत होतास? साहेब ते ना मी चोरी करायला चाललो होतो. काय? हो साहेब. साहेब तुम्ही पण आमच्याच लाईनीचे दिसता. काही काम मिळू शकतं का साहेब? मिळेल ना. चल त्या गल्लीकडे चल. कुठे साहेब? माझ्या पाठीमागे. साहेब जरा आरामात साहेब. साहेब साहेब पण आपण कुठे जातो ते तर सांगा आधी. काम पाहिजे ना. हो साहेब. हां मग त्या गाडीत बस. साहेब. ओ साहेब. सीएम. हां सर. इथे काय करतोय तू? सर धुरंधर कुठे? हा सर धुरंधर सर. हा धुरंधर. सर त्याची कल्पना नाही आहे मला. अच्छा. मग आता भास्कर तुझ्यासोबत बोलत होता याची कल्पना नसेल तुला? भास्कर भास्कर तांडेल, अलिबागचा शार्प शूटर, स्मगलर. माझी गाडी पाहिली पळाला तो. माहिती आहे? नाही सर. सावध राहा जरा. येस. आणि धुरंधरला सांग मला भेटायला. ठीक आहे सर. आलं लक्षात? हो. बी केअरफुल. चल. सर फोनही उचलत नाही. कशाला फोन केला? मी कामात आहे. मी कामाकरताच कॉल केलाय. तू सरांचा कॉल ट्रॅक कर आधी आणि मला लोकेशन कळवत राहा.
कशासाठी? सरांना फोन करून बघ, मग कळेल. अगं सर फोन उचलत नाही. मला असं वाटतं सर आणि श्यामल आर इन डेंजर. ठीक आहे, मी प्रयत्न करते. अरे हो साहेब. इन्स्पेक्टर साने तुला ओळखतो? हो साहेब. कसं? ते मागच्या वेळेस मी एक मोठा कांड केला होता साहेब. जज साहेबांची बायको आहे ना, त्यांची पर्स मारली होती साहेब मी मार्केटमध्ये. आता आपल्याला कुठे माहीत होतं साहेब की ती जज साहेबांची बायको आहे म्हणून. तेव्हाच मला साहेबांनी पकडलं होतं आणि तेव्हापासूनच पुरे हे बघ, मी तुला काम दे. काम खतरनाक आहे, पैसे भरपूर मिळतील. तुला 2 डेंजरस माणसांवर नजर ठेवायची आहे. कोण साहेब? डिटेक्टिव्ह धुरंधर आणि त्याची असिस्टंट श्यामलवर. ठीक आहे साहेब. आपला संशय खरा ठरला. भास्कर सक्सेना प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे. सर, म्हणजे भास्करनेच सक्सेनाच्या मुलीला मारलं नसेल ना? आय एम डॅम शुअर हे काम त्याचंच आहे. आपल्याला सुद्धा त्यांनीच पळवलं होतं. ओ नो, म्हणजे असीमलाही त्यांनी बघितलं असणार. असीमच्या जीवाला धोका आहे. काय झालं असीमला? हो माय गॉड, मी उगाच भांडले त्याच्याशी. त्याला काही झालं तर मी कधीच माफ करू शकणार नाही. जय हनुमान ज्ञान गुरु. आठवलं सर, त्यानंच मला तुम्हाला फोन करायला सांगितला होता की तुमचा फोन ट्रेस करा म्हणून. माझा फोन? हो सर. म्हणजे आपल्याला धोका आहे त्याला कळलं होतं. तो आपल्या मागे होता. असीमचे मिस कॉल्स आहेत. फोन स्विच ऑफ आहे. कादंबरी, त्याच्या फोनचं लास्ट ऑफिसर? येस सर. सर, ठाणे. तू नक्कीच आपल्या मागावर त्या बंगल्यावर आला असेल आणि पकडला गेला असेल. भारी हे येडं अजूनही असंच फिरतंय साहेब. मला तर वाटतं याचं डोसकं फिरलंय साहेब. सदा घे घे. काय असीम? काय सर? काय करतोय? सर काही नाही, सहज. बस गाडीत बस. हो साहेब, या या बसा गाडीत बसा. या सर करे. असीमचा फोन ऑन झालाय. झालंय लोकेशन ट्रेस? येस. कुठलं लोकेशन आहे? आपलं ऑफिस. व्हॉट? ठीक आहे, तुमचं ध्यान. आशू, आशू तुला काही लागलं नाहीये ना? हो माय गॉड, आय वॉज सो वरीड. सॉरी हा, मी तुझ्याशी भांडले. किती छळणार आहेस मला. अरे 2दा वाचवलं ह्याला, भास्करच्या हातून आणि महादेवच्या हातून, नाही तर गेला होता हा. असीम काय प्रकार आहे? 1000 वेळा तुला सांगितलं जेव्हाही असा काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन करायचा म्हणून. हे बघ, तुला काम जमत नसेल ना तर सोडून दे काम. ज्ञानगुरु अरे कुठे होतास तू आणि तुझा फोन का बंद ठेवलास? आम्ही सगळे इथे जाम टेन्शन मध्ये होतो. आता बोल काहीतरी. धुरंधर, अरे किती लपवाल? मला माहिती आहे सक्सेना तुझ्याकडे आला होता.
सर तुम्हीच सांगितल्याप्रमाणे मी त्या डीजे हाईट्सच्या समोर उभा होतो. व्हॉट द हेल. भास्कर, रंगा, महादेव, खतरनाक गुंड्यांची अख्खी बटालियनच लावली यानं कामावर. धुरंधर, या सगळ्यांचा बॉस जो कोणी आहे तो साधा माणूस नाही आहे. एक मिनिट. हा परत बोल. काय? Shit. हा, ठीक आहे. सक्सेनाच्या दुसऱ्या मुलीचा खून झाला. व्हॉट? येस. हवालदार, मूव, कम ऑन. शाबल. यस सर. तू या भास्करला शोधून काढ. असीम, तू या रंगाच्या मागावर जा. अरे कादंबरी, मला या सक्सेनाची पूर्ण हिस्ट्री हवी आहे. सगळी कुंडली काढ संध्याकाळपर्यंत. येस सर. मिस्टर सक्सेना, तुमच्या दोन्ही मुलींचा खून झाला. एकेला गोळी मारून दुसरीला सुरा. इन्स्पेक्टर, आय वॉज सपोज टू बी द टार्गेट. त्यांना मला मारायचं होतं आणि जीव माझ्या मुलीचा गेला. हो म्हणजे? इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी एका महत्वाच्या मीटिंगसाठी मी बाहेर जाण्यासाठी तयारी करत होतो. पण तेवढ्यातच मला एक फोन आला की खिडकीजवळ तुमच्यासाठी कुठलं तरी गिफ्ट ठेवलंय म्हणून. मी तसाच खिडकीकडे धावलो. पण त्याच वेळेस माझी मुलगी मितू ही एका तिच्या आवडत्या प्लांटला पाणी घालत खिडकीजवळ उभी होती. पण तेव्हाच सूम असा आवाज आला. माझ्या मुलीला आवाज काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. हो इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे त्यांना मला मारायचं होतं. पण मी जर तिथे असतो तर माझी मुलगी वाचली असती. माझी मुलगी वाचली असती. नाही मिस्टर सक्सेना, त्यांना मितूलाच मारायचं होतं. तेही तुमच्या डोळ्यात देखत. मितूची डेड बॉडी हेच तुमच्यासाठी ठेवलेलं गिफ्ट होतं. आय विश इट वॉज यू डॅड. मितूच्या जागी जर तुम्ही गेला असतात तर काय फरक पडला असता? आम्ही वेळ आहे सगळं बोलायची. अरे राजू गेला असता तर युअर लाईफ वुड हॅव बिकम हेल. आताही नरकापेक्षा काय वेगळं आहे शंकर? रोज सकाळी उठल्यानंतर रात्रपर्यंत जिवंत राहतो का याच विधीत जगत आहे. सतत अनेक वर्ष बचपन से यही देख रहा हूं. अमित, इनफ. यस नीती शंकर, इनफ इज इनफ. आता कंटाळा आलाय सगळ्या गोष्टींचा. आधी मॉम, बघ रितू दिदी, बघ मी तू, आणि आता माझा नंबर. घरातले सगळे मेल्यानंतर त्या मोराला घेऊन दंगा नाच करावा या घरात. डोंट शाउट मिस्टर सक्सेना. तो हक्क तुम्ही कधीच गमावला. मिस्टर सक्सेना, तुम्ही आज जाऊन पडा. आता फॉरेन्सिक टीम येणारच आहे. मी येतो तुमच्या पाठवून. मिस्टर मांजरेकर, एक मिनिट. हो,
खूप माल कमाल वाटतं तू, हा? म्हणून बोलून चाललास का? ओळखलं का मला? सकाळचा भाजीवाला. महादेव तुझाच पार्टनर आहे ना? नाही साहेब, आता आम्ही सोबत काम नाही करत. कोणासाठी काम करतो तू? कोणतं काम? हे मीच सांगू? बोल लवकर. ते कोणीतरी सरदारच आहे, पण त्याला पाहिलं नाही अजून. कुठे आहे तो तुमचा सरदार? बघितलं नाही साहेब त्याला, नुसता आवाज ऐकला. तो कोणासमोर कधी येत नाही आणि एका जागी थांबतही नाही. नेहमी वेगवेगळ्या जागी भेटायला बोलवतो. फोर्टमध्ये एक जुनी बिल्डिंग आहे, नाव विसरलो, पण त्या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर गेलो की उजव्या बाजूला एक ऑफिस आहे, तिथे भेटतो कधी कधी. त्या सरदारनी तुला माझ्या मागावर पाठवलं ना? तुम्हाला आजच पाहतो साहेब मी. त्या सरदारनी मला सक्सेनेच्या मुलाला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि धुरंदर साहेबांवर नजर ठेवायला सांगितली आणि जमलं तर त्यांना मारूनही टाकायला सांगितलं होतं. काय? आता तर तू म्हणाला की तू कोणाचा खून करत नाहीस म्हणून. मी नाहीच म्हणालो साहेब, पण हा माझ्या लालच सुटली त्याला. मग भास्कर काय करतो तुमच्यात लोडगोड? साहेब, त्या भास्करला बघूनच आपली सटकली आणि मी बाहेर पडलो. तो भास्कर साहेब आपला एक नंबरचा दुश्मन आहे. कधी आपला गेम करेल सांगता येत नाही. साहेब, मी शपथेवर सांगतो, मी तुमच्यावर हल्ला केला नाही, तरी तुम्ही मला अटक करा. हे प्रकरण शांत होईपर्यंत तुम्ही मला जेलमध्येच ठेवा. जेलमध्ये जायची एवढी तडफड? जेलमध्ये गेलो तर वाचून तरी जाईल, नाही तर काही भरोसा नाही. ते लोक कधी टपकतील मला. चल ठीक आहे, चल माझ्या बरोबर चल. मिस्टर सक्सेनांना तुम्ही किती वर्षांपासून ओळखता? गेली 15 वर्ष झाली तो माझा बिझनेस पार्टनर आहे आणि आता काय आम्ही मित्र झालो होतो. म्हणजे सक्सेनांच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला सगळीच माहिती असेल? हो. सक्सेनांच्या बायकोला जाऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. मुलांचे आणि बापाचे संबंध काही फारसे चांगले दिसत नाहीत, म्हणजे असं दिसतंय. हां, मुलं वाह्यात निघालीत. ऋतू फक्त वडिलांवर प्रेम करायची, दोन्ही मुलं वाह्यात निघालीत. पण एवढा राग कशासाठी? त्यांच्या आईच्या मृत्यूला सुद्धा सक्सेनाच तो मोरच जबाबदार आहे असं अमित म्हणाला. काही कळलं नाही. मलाही त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. राजूला तो मोर ज्यांना द्यायला हवा त्यांना तो द्यावा असं मुलांना देखील वाटतं. साहजिकच आहे नाही? सक्सेनांना तो मोर घरच्यांपेक्षा आणि आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रिय आहे असं वाटतं. तुम्हाला कसं कळलं? अमितच्या बोलण्यावरून मला तसं जाणवलं. शिवाय सक्सेना जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा ते सुद्धा असंच म्हणत होते. आठवतंय ना तुम्हाला? तरी वाटेल ते झालं तरी मी तो त्याला देणार नाही, कारण तो आमच्या घराण्याची शान आहे. पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे. समजा त्या व्यक्तीने तुमच्या घरातल्या एक एक करून सगळ्यांना मारायला सुरुवात केली तरी सुद्धा तुम्ही तो मोर त्याला देणार नाही? हां. बस भास्कर, तू नालायक ठरलास. धुरंदरला जाऊ दिलंस तू? सर नाही सर, मी तर त्याचा पूर्ण बंदोबस्त केला होता. खास त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक खतरनाक पोरगा आपण ठेवला होता. असीम नाव त्याचं. हो सर. हो ना? अरे तो देखील त्या धुरंदरचाच माणूस होता. अरे तुला मूर्ख बनवलं त्यांनी. सर मला माफ करा सर, एक चान्स द्या मला. मी त्याला. तुला चान्स दिला तर मला मरावं लागेल भास्कर. सर धुरंदर तुला सोडेल असं वाटतं? आणि तो इन्स्पेक्टर साने त्याचं काय? दोघांनाही तू मुंबईत आहेस हे कळलं असेलच. ते दोघंही शिकारी कुत्र्यासारखे सुंदर माझ्यापर्यंत पोहोचतील.
सर फक्त 24 तास द्या मला. त्या धुरंधर श्यामल आणि त्या असेमच्या डेड बॉडीज तुम्हाला गिफ्ट म्हणून पाठवतो. वा भास्कर, तुला माझ्याबद्दल बरीच माहिती आहे रे. भास्कर, गिफ्ट मी देणार आहे तुझ्या फंटातला. तुझी डेड बॉडी. सर सर कुठे आहात तुम्ही? सर 3 दिवस झाले मी आणि साने सर तुम्हाला कंटिन्यू कॉल करतोय, पण तुमचा फोनच लागत नाही आहे आणि श्यामलही गायब आहे. मी आणि श्यामल त्या भास्करच्या मागावर होतो 3 दिवसापासून. काल रात्री घरी पोहोचलो. श्यामल सुद्धा येईलच इतक्यात. आली काय श्यामल, काय म्हणतो खबरी? नो सर, भास्करचा काहीच पत्ता नाही. इनफॅक्ट 3 दिवसांपासून तो त्या बिल्डिंगच्या बाहेरच पडलेला नाही. सर, माझ्या खबऱ्यांनी त्याची वस्ती, घर, अड्डा सगळं शोधून काढलं, पण गेल्या 3 दिवसांपासून त्याला कुणीच बघितलेलं नाही. कोणती बिल्डिंग म्हणाली तू? आहे रे, ते कुठलं तरी हाऊस आहे काहीतरी. फार जुनी बिल्डिंग आहे का? फोर्टला का? तुला काय लीड मिळाले? हो सर, रंगाने मला याच बिल्डिंगबद्दल सांगितलं होतं. कोणीतरी सरदार आहे म्हणे. सक्सेनाच्या मागे तोच सरदार होता. सक्सेनाच्या पोराला किडनॅप करायला आणि तुम्हाला मारायला त्यानेच रंगा आणि महादेवला पाठवलं होतं. कोणत्या फ्लोअरला सांगितलं होतं? सर 2nd फ्लोअर. पायऱ्यांनी सरळ गेल्यानंतर राईट हँडवर सगळ्यात शेवटचा ऑफिस आहे. अरे आम्ही तिथेच होतो ना, मग आधी सांगायचं. तो बिचारा किती वेळा फोन करत होता, पण तुम्ही कॉलच रिसीव्ह करत नव्हता. हो, शेवटी असीमच बरोबर ना, आम्हीच चुकलो. बघितलं रंगाने त्या सरदारला? नाही सर, त्याने फक्त आवाज ऐकला. सर, सक्सेना का पर्दाफाश हो गया सर. हे बघा. काय? सक्सेनाची 2 लग्न झाली? सक्सेनाच्या 2 वाईफ्स मेल्यात. मेल्या का मेल्या? जरा डिसेंट लँग्वेज यूज कर. शडा. आणि सर, रितू ही त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेली मुलगी आहे आणि मितू आणि अमित ही दुसरीची मुलं आहेत. आणि त्याची दुसरी बायको मिनी, त्याला सुद्धा 10 वर्ष झाली. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. येस सर. मिसेस सक्सेना नंबर 2 अचानक समोर आल्यामुळे तो चोर घाबरला आणि त्याने जोरदार धक्का दिला आणि पळून गेला. पण मिसेस सक्सेना नंबर 2चं डोकं धक्क्यामुळे जोरदार टेबलच्या कोपऱ्यावर आदळलं आणि त्या तिथे मेल्या. हो, गुड जॉब कादंबरी. पण एक्सप्लेन करण्याची पद्धत बघ. मेलं काय, सक्सेनाची बायको नंबर 2 काय. अरे त्यांना काही नाव आहे की नाही? इथे काही लँग्वेज क्लास सुरू नाही आहे. पण बाय द वे, सक्सेनाच्या पहिल्या बायकोचं नाव शुभांगी सरदार आणि दुसरीचं सिमरन कौर असं आहे. बोल जाने. अरे धुरंधर, अमित सक्सेनाला किडनॅप केलंय. व्हॉट? बरं, मी आलोच तिकडे. मला एक सांग मल्हार, डीजी हाईट्स मध्ये ज्या बिल्डिंग मध्ये रितूला ठेवलं होतं त्याच्या ओनरचं नाव काय? त्या ओनरचं नाव इनामदार नाही, प्रधान काहीतरी राजेश नाव होतं रे. हा, 1 मिनिट. सरदार नाव होतं. तो अमेरिकेला राहतो का? नाही, काही नाही, आलोच मी. हा. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. कसंही करून माझ्या अमितला वाचवा. हो मिस्टर सक्सेना तुमच्या घराच्या बाहेर पोलिसांचा पहारा आहे. तुमचे स्वतःचे बॉडीगार्ड्स आहेत.
तरी देखील अमितला कोणी कसं पळवलं? त्याचा शहाणपणा त्याला नडलाय. बाप शत्रू वाटतो त्याला, नकोसा झालाय त्याचा बाप त्याला. सोबत बॉडीगार्ड ठेव असं मी त्याला नेहमी सांगत असतो, पण एकटा कार घेऊन निघून जातो. बघितलं, शेवटी त्यानं त्याचा डाव साधला आणि पळवलं त्याला. अहो पण पळवलं कशावर? तो स्वतः सुद्धा पळून जाऊ शकतो. हे बघा, मी मी अहो त्याचा कॉल आला होता, मी स्वतः रेकॉर्ड केलाय. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हॅलो, कोणच तू? ओळखलं नाही अजूनही? राजीव सक्सेना. तुझ्या दोन्ही पोरींना मारलं तो तुझा खरा हितचिंतक. तुझ्या कुटुंबाला वाचवायला चान्स दिला होता मी तुला, पण तुला तो मोर जास्त प्यारा होता. हे बघा, तू मोर आमच्या घराची शान आहे. कसली शान रे? कसली शान सक्सेना? अरे चोर आहेस तू, घराण्याची शान म्हणे. अरे तू चोरलास तो आमच्याकडून, फसवणूक केलीस तू आमची. अजूनही तुझी अक्कल ठिकाणावर आलेली नाही, म्हणून तुझ्या मुलाला उचललं मी. आता पोरगा हवा असेल तर 24 तासात मोर माझ्या हवाली कर. कुठे कधी हे सांगण्याकरता नंतर फोन करेल मी. मिस्टर सक्सेना, आता तरी मोराचा मोह सोडा, नाहीतर सगळंच गमावून बसा. धुरंधर, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या मोरासाठी घरातल्या सगळ्यांचं बलिदान द्यावं लागलं तरी मी तो मोर देणार नाही. आणि आज मी सांगतोय तुम्हाला, मला तो मोर नकोय. मला माझं अमित हवंय. माझं अमित मला परत द्या. धुरंधर साहेब, माझं अमित मला परत द्या. माझं अमित मला हवंय परत. कोण ट्रॅक करायला? काय करूया? मला आता वेळ नाही. आपण सरळ ती बिल्डिंग गाठवूया. आय एम शुअर अमितला तिकडेच ठेवलं असणार नाही. चल पडले, जा गाडी काढ. Well done, my boy. Well done. Sorry, my boy. Sorry. आपल्याला आपल्या सर्कमस्टन्सेस मध्ये भेटावं लागते आणि आता तुला मरावंच लागेल. हो, मरायला तयार. नंदी इकडे. कुशल सरदार, तुझ्याबद्दल आम्हाला सगळी माहिती मिळाली. तुझा खेळ खलास. Now you are under arrest. Come on. धुरंधर, हाच तो मोर ज्याच्यामुळे एवढं महाभारत घडलं. पण धुरंधर साहेब, तुम्ही खऱ्या गुन्ह्यापर्यंत पोहोचलात कसे? यात सगळ्यांचाच वाट आहे. इन्स्पेक्टर साने, माझे असिस्टंट्स, त्यांचे असिस्टंट्स आणि मांजरेकर सुद्धा. खरं तर मांजरेकरांनी दिलेल्या माहितीवरूनच सगळी चक्र फिरली. ते कसं? आम्ही जेव्हा केस हातात घेतली होती ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की सक्सेना साहेब, तुम्ही काहीतरी लपवताय म्हणूनच मी माझ्या एका असिस्टंटला तुमच्याबद्दलची सगळी माहिती काढायला सांगितली. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुमची 2 लग्न झाली आणि त्यातच तुमच्या पहिल्या मिसेस शुभांगी सरदार या नावाने माझं लक्ष गेलं. कारण असीमने ज्या गुंडाला पकडलं, म्हणजे रंगाला पकडलं, त्या रंगाने सुद्धा तो कुठल्या तरी सरदारसाठी काम करतो हेच सांगितलं. आणि धुरंधरने मला जेव्हा फोन केला त्यावेळी मला सांगितलं की रितूला ज्या फ्लॅटमध्ये डांबण्यात आलं होतं तो फ्लॅट पुन्हा सरदारच्या नावावर आहे आणि तो अमेरिकेला असतो. आणि मग मी मांजरेकरांना गाठलं आणि मांजरेकरांनी जवळजवळ मला केसच सॉल्व्ह करून दिली. त्यांनी मला सगळंच सांगितलं, तुमच्या या मोराबद्दल सुद्धा. धुरंधर साहेब, मी तुम्हाला खोटं सांगितलंय.
हा मोर आमच्याकडे पिढ्यानपिढ्या आलेला नाहीये. हा मोर मला मिळाला माझी पहिली पत्नी शुभांगी हिच्याकडून. तिच्या घराण्याचा कुठल्या तरी राजघराण्याशी संबंध होता, त्यांच्याकडचा हा मोर. शुभांगीचे कोणी भाऊ बहीण नव्हते, म्हणून शुभांगीच्या मृत्यूनंतर तिची सगळी संपत्ती मला मिळाली. सारी संपत्ती एकीकडे आणि हा मोर एकीकडे. कारण मला वाटायचं की हा मोर 3 ते 4 कोटीचा असेल. माझी पत्नी शुभांगी ही जेव्हा कॅन्सरनं आजारी होती ना, तेव्हा तिनं मला या मोराबद्दल सांगितलं. त्याचबरोबर तिच्या दत्तक भावाबद्दल म्हणजे त्या कुशलबद्दलही सांगितलं मला. शुभांगी गेली आणि हा कुशल मध्येच उपटला. त्याला संपत्तीचा त्याचा वाटा मिळाला, तरी त्याला हा मोर हवा होता, पण मी नकार दिला. तेव्हा तो कुशल फार भांडून निघून गेला. त्यानंतर तो अमेरिकेला पळून गेला. बरीचशी संपत्ती लुटून परत भारतामध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी तो मोर चोरण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाच तुमच्या दुसऱ्या पत्नीने त्याला बघितलं आणि त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तो पुन्हा अमेरिकेला पळून गेला. पण याही मी कुशलच आला, हे तुला कसं कळलं धुरंधर? मला मांजरेकरांनी ही सगळी माहिती दिल्यानंतर मी एक आपलं चुकला लावला. कारण रितूला तो आवाज ओळखीचा वाटत होता, कारण रितूने तो आवाज लहानपणी ऐकला होता. त्याचा ठाव ठिकाणा मला कळला नव्हता. तो कुशलच असेल याची गॅरंटी मला शेवटपर्यंत नव्हती, पण माझा अंदाज खरा ठरला होता. पण एक प्रश्न मला पडलाय सत्यना, की तुम्ही तुमच्या मुलांचा जीव गेला तरी चालेल, पण हा मोर मात्र द्यायला तयार नव्हता. ठीक का धुरंधर साहेब, या मोरावर लागलेल्या रत्नाच्या किमतीचा जेव्हा मी अंदाज घेतला ना, तेव्हा मला कळलं की याची किंमत साधारणतः 550 कोटी आहे म्हणून. आणि मग मला लालच सुटली. पण माझ्या मुलांपर्यंत कोणी पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं. रितू गेली तेव्हा मला वाटलं होतं की हा मोर देऊन टाकावा, कारण रितू माझी सर्वात लाडकी मुलगी होती हो. पण नंतर विचार केला की रितूचा जीव गेल्यानंतर मोर देण्यात काय अर्थ आहे. पण रितूही गेली आणि मी हल्लो. पण थँक गॉड माझ्या अमितला काही झालं नाही. अमित बेटा, आय एम सॉरी. मी तुम्हाला लगेच माफ करू नाही शकणार डॅड. वेळ लागेल, कदाचित माफ करू शकणार नाही. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक